टीआरएस जिंदाबाद भीम का नारा गूंजेगा बदल दो साथ बदल दो हमारे मोदी तेरा खेल हमारे मोदी तेरा खेल हमारे साथ संघर्ष करो। त्या फिस्कल इम्बॅलन्सला जेवढे मोदी तेवढे गडकरी जबाबदार आणि जेवढ्या लोकांचा अपेक्षाभंग केला जेवढी आश्वासने दिली विश्वासघात केला त्याच्यामध्ये गडकरींचाही तेवढाच वाटा आहे। मग अशी विश्वासघातकी राजकारणी नागपूरकरांचे प्रतिनिधी असावेत का याचा निर्णय नागपूरच्या मतदारांनी घेण्याची ही वेळ आहे। भाजपाच्या घोषणापत्रात आता काय होतं हे आठवलं आणि जर भाजपावाल्यांना जर त्याची आठवण करून दिली तर त्यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याची वेळ त्यांची आहे। आणि त्यामुळे गडकरी सारख्याने हे विधान केलं की आम्हाला वाटलं नव्हतं सत्तेत येऊन म्हणून आम्ही बेशुद्धपणे विधानं केली, काही वाटेल ते बोललो, वारेमाप घोषणा केल्या 15 लाखापासून 2 करोड नोकऱ्यापर्यंत आणि विदर्भ राज्य निर्मितीपासून राम मंदिराच्या निर्मितीपर्यंत बोलले खूप, काहीच करणं शक्य नाही। म्हणून मग गडकरी म्हणतात की लोकांना दगाबाजी केली, विश्वास केला तर लोक ठोकून काढतात, लोक ठोकून काढतील। पण हेही शोकांतिक आहे की विदर्भाचं नाव घेतलं की गडकरीच ठोकून काढायची लोकांना भाषा करतात। तर असा गडकरीसारखा खासदार या नागपूर शहराचा असावा का, विदर्भाच्या नगरीमध्ये हा असा खासदार असावा का, याचा निर्णय घेण्याची वेळ आम्ही प्रचाराच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवणार आहोत। चांगली गोष्ट आहे, देशाच्या प्रगतीला स्टेबल गव्हर्नमेंटची फार आवश्यकता आहे आणि म्हणून भारतीय राज्यकर्त्यांनी स्टेबल गव्हर्नमेंटसाठी पार्लमेंटरी मेकॅनिझम असावं की अध्यक्षीय लोकशाही असावी याची घटना समितीमध्ये विस्तृत चर्चा केली। पण त्याच्यासोबत स्टेबल गव्हर्नमेंट असावंच, पण ते अकाउंटेबल असावं, स्थिर असावं, पण ते जबाबदार असावं। आणि नेमकं इथं बीजेपी गव्हर्नमेंटनं छेद दिलाय मोदी भाजपा सरकारची कार्यपद्धती। आय एम नॉट स्पीकिंग अबाउट मी, एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, त्यांची कार्यपद्धती ही जबाबदार शासन पद्धतीला न शोभणारी आहे। म्हणूनच संशोधकांनी लावलेल्या घडवलेल्या किमयावर पंतप्रधानांनी पॉलिटिकल स्टेटमेंट करावं, डिफेन्स इश्यूवरती आणखी कुणी स्टेटमेंट करावी, तर या स्टेबल गव्हर्नमेंटला अर्थ नाही। स्टेबल गव्हर्नमेंट विथ अकाउंटेबिलिटी आणि आता आपल्या नव्या राजकारणाच्या परिभाषेत ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, त्या गुड गव्हर्नन्स मध्ये तुमची अकाउंटेबिलिटी महत्वाची, तुम्ही किती स्टेबल आहात हे कमी महत्वाचे। सर त्यांचं असं म्हणणं आहे जागतिक स्तरावर नंतर ते दडपण आलं असतं तर त्याने शास्त्रज्ञ उत्तर देऊ शकले म्हणून ते पॉलिटिकल लेवलवर त्यांनी घोषणा केली। अटल बिहारीने अणुस्फोट झाल्यानंतर स्वतःची छाती मोठी करून नाही बोलले, ते म्हणाले याच्या पाठीमागे नरसिंहरावांचं श्रेय आहे। अटलजी सुद्धा बीजेपीचे आहेत ना, पण अटलजी मध्ये जी पॉलिटिकल मोरॅलिटी आहे ती मोदींच्या मध्ये आहे का, आणि त्याचं उत्तर स्पष्ट नाही आहे। नंबर 1। नंबर 2, डिमॉनिटायझेशनच्या इश्यूवर कोणी बोलावं, रघुराम राजननी नाही बोलावं, फायनान्स मिनिस्टर जेटलीने नाही बोलावं, अमित शाह सारख्या व्यक्तीने बोलावं ज्यांना गुजरात मधून 3 महिने तडीपार केलं होतं, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलावं का? मोदी ज्यांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन वादामध्ये आहे, मी तर MA माझं क्वालिफिकेशन LLM PhD आहे, मी तर खरा डिग्री होल्डर आहे,
त्यामुळं ज्यांचं जे फील्ड नाही, शेवटी राजकारणामध्ये एक्सपर्टीज आहेच की नाही, मग त्या एक्सपर्टीजची कद्र झाली पाहिजे आणि एक्सपर्टीज व्यक्तींनाच प्रमोट केलं पाहिजे, तर देशाला चांगली लिडरशिप मिळते, नेतृत्व मिळतात. त्या बाबतीत बीजेपी खूप खाली आहे. विदर्भ चंडिका हे विदर्भ आंदोलनाचं स्फूर्तिस्थान आहे आणि या स्फूर्तिस्थानातून स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ विदर्भामध्ये आणि त्यावेळच्या मध्य प्रांतातल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली. त्या कालखंडानंतर आदरणीय जांबवंतरावजी धोटे आणि मग त्यांचे इतर सर्व सहकारी या कालखंडामध्ये हा जो नागपुरातील मध्य नागपुरातील हा महत्त्वाचा भाग आहे, त्या ठिकाणी 60च्या दरम्यानपासून या ठिकाणी या विदर्भ चंडिकेची निर्मिती करून जोपर्यंत विदर्भ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत हे विदर्भ चंडिका हे सगळ्या विदर्भवाद्यांचं, वैदर्भीय राज्याचं आणि स्वतंत्र विदर्भातील नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून सगळ्या आमच्या विदर्भवादी मंडळींनी हा निर्णय घेतला की आपण नागपुरामध्ये ज्याने सुरुवातीला विदर्भाच्या आश्वासनं दिली, बाजू मांडल्या, ॲफिडेव्हिट दिले, लोकांच्या समोर आनाभाका घेतल्या, शपथा घेतल्या, मग ते फडणवीस असतील, गडकरी असतील, भाजपाचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, पण त्यांनी सत्तेवर येतामध्येच विदर्भाच्या राज्याच्या मागणीकडे पाठ फिरवली, कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं आणि विदर्भ जनतेतला विश्वासघात केला. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं सगळ्यांनी की जेव्हा विदर्भ निर्माण महामंच या विदर्भामध्ये निवडणुकीच्या रणांगणात आहे, मी स्वतः नागपूरला लोकसभा उमेदवार आहे, तेव्हा आपल्या प्रचाराची सुरुवात या विदर्भ चंडिका या स्फूर्तिस्थानापासून व्हावी हा आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. आणि त्यानुसार आज तारीख 30 तारीख आहे. 30 तारखेपासून आता रणांगणातल्या प्रचाराला सुरुवात होत आहे आणि ती या आपल्या विदर्भ चंडिका स्फूर्तिस्थानापासून होत आहे.